तू हिरे माझा मितवा मालिकेमध्ये सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष याकडेच आहे की या राकेशचं सत्य अंजली समोर कधी येणार आहे आणि आता या राकेशला शुद्ध आल्यानंतर नेमका हा काय सांगणार आहे किंवा याची स्मृती जाईल का हेच पाहणं खूपच रंजक ठरणार आहे। आता येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट दाखवणार आहेत ते म्हणजे इकडे आता आजींना गुरुजींनी भाकीत सांगितलेली असते की तुमच्या घरातील वादविवाद लवकरच संपणार आहेत। आता त्याप्रमाणेच अंजली समोर या राकेश विरोधात पुरावे सादर होतील का, ईश्वरी आणि अर्णवला काही पुरावे हाती लागतील ते लवकरच अंजली समोर येणार आहेत। आता इकडे मालती खून प्रकरण किंवा दादा किंवा रिया आणखी कोणीतरी या राकेशच्या विरोधात येऊन साक्ष देईल का हेच पाहणं खूपच रंजक ठरणार आहे। आता इकडे नम्रताच्या घरी शुभू नावाचा एक मुलगा आलेला आहे। आता त्याने सुद्धा येताना वाटेला एक ऍक्सिडेंट पाहिलेला असतो, तो ऍक्सिडेंट राकेशचा असेल का आणि त्याच्याकडून ईश्वरी अर्णवला या राकेश विरोधात पुरावे जमा करण्यासाठी काही मदत होईल का हे सुद्धा पाहणं खूपच महत्त्वाचं आहे। आता इकडे या राकेशचा पापाचा घडा भरलेला असतो, ईश्वरी आणि अर्णव त्याच्यावर खूपच चिडून असतात। ते दोघे शांत बसलेले असतात कारण अंजलीची डिलिव्हरी व्हायची बाकी असते। आता तर मालिकेमध्ये असं दाखवलं आहे की अंजलीची डिलिव्हरी झालेली आहे, तिला छानशी मुलगी झालेली आहे। ईश्वरी अंजली आणि अंजलीच्या बाळाचं स्वागत राजेश शिर्केंच्या घरी जोरदार करणार आहेत। अर्णवला तर त्या मुलगीला पाहून खूपच आनंद झालेला असतो। इकडे घरातील वातावरण खूपच चांगला असणार आहे आणि अंजली आणि तिच्या बाळाचं स्वागत जंगी होणार आहे। इकडे घरी आल्यानंतर मात्र अंजली या ईश्वरी आणि अर्णववरचा राग सोडतच नाही, त्या दोघांनाही सक्त वॉर्निंग देत असते की माझ्या बाळाला तुम्ही दोघांनी अजिबात हात लावायचा नाही आणि माझ्या बाळाच्या जवळ सुद्धा यायचं नाही। तर प्रेक्षकांनो, या अंजलीचा कधी राग कमी होणार आहे आणि तिला ज्या वेळेला या राकेशचं खरं रूप कळेल त्यावेळेला तिला काय वाटेल की ती ईश्वरी बरोबर कशी वागली आहे। तरी ते आता अजून राकेशला शुद्ध आलेली दाखवलेली नाहीये। आता इकडे राकेश हॉस्पिटलमध्ये असतो आणि अंजलीला घरी आणलेलं असतं। अंजली सतत राकेशचंच नाव घेत असते आणि त्याचीच काळजी करत असते। इकडे आता अर्णवला मात्र या राकेशचा खूपच राग येत असतो, तो म्हणत असतो या राकेशमुळे माझ्या बहिणीला माझ्या ताईला किती त्रास होत आहे, या माणसाला मी अजिबात सोडणार नाही। त्यावेळेला आता ईश्वरी सुद्धा त्याला म्हणत असते अर्णव सर, आता आपण दोघांनी असं प्लॅनिंग करायला हवं की अंजली ताईंच्या समोर या राकेशचं खरं रूप आलंच पाहिजे। आपण किती दिवस ताईंना त्याच्या जाळ्यामध्ये अडकवून ठेवणार आहोत, आपण कधीतरी त्यांना बाहेर काढलंच पाहिजे। हा राकेश शुद्धीवर आला की आपण रियाला घेऊन अंजली ताईंसमोर त्याचे पापाचे घडे उघडे करूया। त्यावेळेला आता अर्णव सुद्धा म्हणत असतो हो, आता ती वेळ जवळ आली आहे, आता मी या राकेशला अजिबात सोडणार नाही। आता अर्णव आणि ईश्वरी हा विचार करत असतात की या राकेशचा नेमका ऍक्सिडेंट झाला कसा आणि ते माणसं सांगत होती की ड्रायव्हरच्या शेजारी एक बाई होती। तर प्रेक्षकांनो, जी दोन माणसं ही सगळी माहिती सांगत होती त्या माणसांनाच या राकेशने काही शिकवलं नसेल कशावरून, ही दोन माणसं आहेत ती राकेशचीच नसतील कशावरून। आता ईश्वरी आणि अर्णव पुन्हा या दोन माणसांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत, तर या दोघांच्या हाती त्यांच्याकडून काही माहिती मिळते का तेच पाहणं खूपच रंजक आहे। तर आता मालिकेमध्ये नेमका राकेशच्या विरोधात कोणता पुरावा ईश्वरी आणि अर्णवला मिळेल, मालती खून प्रकरणात काही मिळेल की रिया स्वतः येऊन अंजलीला या राकेश विरोधात साक्ष देईल किंवा हे दादा येऊन सगळं काही या राकेशचं वागणं कसं आहे ते अंजलीला सांगतील, हेच पाहायला आपल्याला मिळणार आहे। तर इथे अंजलीला असा काही पुरावा दाखवला पाहिजे की तिचा त्यावर विश्वासच बसला पाहिजे। रिया जरी येऊन राकेशचं सत्य सांगायला लागली तरी अंजली विश्वास ठेवेल असं काही वाटत नाही। अंजली आता ज्या वेळेला डोळ्यानेच बघेल की हा राकेश किती नीच माणूस आहे त्याच वेळेला तिला या राकेशचं खरं सत्य कळणार आहे। पण आता अर्णव आणि ईश्वरी असं काय प्लॅनिंग करतील ज्यामुळे अंजलीचे डोळे उघडतील। आता इकडे वल्लरी मामी मात्र मोफाट सुटलेले असतात। आता सुप्रियाने काढलेले स्केच या वल्लरी मामींनीच फाडून टाकलेलं असतं। आता येणाऱ्या भागांमध्ये या राकेशचा पापाचा घडा भरल्यानंतर या मामींचं सुद्धा सगळं पितळ उघडं पडणार हे नक्की। आता या मामींच्या विरोधात पुरावा तर घरातच आहे। एकदा का ईश्वरीच्या आईने म्हणजे सुप्रियाने या वल्लरी मामींना पाहिलं की झालं तर मग वल्लरी मामींचं सगळं सत्य सगळ्यांसमोर येणार। एकदा का अर्णवला जर कळालं की वल्लरी मामींमुळेच त्याच्या आईबाबांनी आत्महत्या केली आहे तर अर्णव वल्लरी मामींना नेमकी काय शिक्षा देईल आणि कसा वागेल तो वल्लरी मामींबरोबर
पण प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं, मालिकेमध्ये या राकेश आणि वल्लरी मामींचं सत्य सगळ्यांसमोर येईल का, की असेच दिवसेंदिवस काही ना काहीतरी कारण काढून हे दोघेही त्यांच्या तावडीतून वाचत राहतील. आता अर्णव आणि ईश्वरीच्या जाळ्यामध्ये हा राकेश सापडताच राहिला. आता इकडे प्लॅनिंग सक्सेसफुल होणार इतक्यातच त्याचा ॲक्सिडेंट झाला असं अर्णवला समजलं. तर आता वल्लरी मामी आणि या राकेशचं सत्य सगळ्यांसमोर आलेलंच प्रेक्षकांना पाहायचं आहे. तर पुढील भागांमध्ये आपल्याला या राकेशचं सत्य तरी सगळ्यांसमोर आलेलं पाहायलाच मिळणार आहे. तर प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतंय, हा राकेश शुद्धीवर आल्यानंतर ईश्वरी आणि अर्णवच्या हाती याच्या विरोधात पुरावे लागतील, याचं पितळ उघड होईल, किंवा हा राकेश शुद्धीवर आल्यानंतर याचं पुन्हा काहीतरी नाटक सुरू होईल? तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा.